शुभ सकाळ सगळ्यांना. आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि सुखाचा जाऊ हीच बाप्पा चरणी प्रार्थना. आज आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चाललंय बघा माझ्या गणपती म्हणजे आपली देवपूजा झाली आहे. आता मी गणपतीला हार बनवणार आहे. जाईची फुलं खूप मिळालेत, त्यामुळे माझं हार बनवायचं काम चालू आहे. हार बनवणार, हार घालणार मी गणपती बाप्पाला. आणि मग प्लॅन्टचं काम चाललं आहे आपल्याला. कप पॅकिंग आहे, पनीर आहे. दिवसभराचं रुटीन आज पण टाईटच आहे. चला तर मग बघूया दिवसभर आज काय काय होते. आणि हे बघा गणपती बाप्पाचं म्हणजे आमच्या मूर्ती घरातल्या गणपती बाप्पाची मूर्ती खूप छान आणि खूप सुंदर आहे, खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे. म्हणजे एकदम असं मन प्रसन्न होते. इथं आल्यानंतर इथनं उठू वाटत नाही, एवढं मन प्रसन्न होते. फुलं दाखवते मी तुम्हाला. ही जाईची मस्त अशी फुलं आहेत बघा. गणपती बाप्पाला मी हार करणार आहे आता. थोडंसं टायमिंग राहिले. दूध घेऊन यायला मिस्टर, नंतर मला प्लॅन्टवर जायचं आहे. प्लॅन्टवरचं काम आहे. हार बनवून येते फास्ट. हॅलो फ्रेंड्स, शुभ सकाळ सगळ्यांना. आणि आजच्या दिवसाची सुरुवात आपण बाप्पाच्या गोड दर्शनाने घेणार आहे, कारण आज आहे संकष्टी चतुर्थी. गणपती बाप्पा मोरया. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि सुखाचा जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. आणि माझी आजची देवपूजा. चला तर मग प्लॅन्टचं काम आहे आपलं. प्लॅन्टकडे आपण निघालेलं आहे आणि गणपती बाप्पाची अशी पूजा, मस्त पूजा अशी करून घेतल्या. आणि चला मग आज दिवसभराचं आपलं रुटीन काय आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करेन. दही कप आणि पनीर पण आहेत. मिस्टर आलेत खाली आणि हाका मारायला लागलेत, त्यामुळे आता मी प्लॅन्टकडे निघालो. चला तर मग दिवसभराचं रुटीन शेअर करण्याचा मी प्रयत्न करेनच आज तुमच्याबरोबर. सकाळचे 6 वाजून 6 मिनिटं झाले आणि येऊन एक मला वाटतं 15-20 मिनिटं झालं प्लॅन्टवर. खूप सारा राडा पडला आहे, म्हणजे खूप राडा आहे. राडा पहिला अगोदर हा सॉल्व केला पाहिजे सगळ्या प्लॅन्टचा. दूध गरम व्हायला लागले, कारण दूध गरम केल्याशिवाय काय दुसरं काय करता येत नाही. कारण दूध असा पदार्थ आहे की तो नाशवंत आहे. जास्त वेळ ठेवला तर दूध खराब होऊन जाईल. मशीन सगळ्या चालू करून दुधाची विल्हेवाट लावून घेणार आहे पहिल्यांदा अगोदर. आणि मग नंतर दुसरा जे राडा पडलेला आहे तो सगळा राडा सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे बरोबर. तुम्ही कप आणि पनीर आपल्याला बनवायचं आहे. आज आहे संकष्टी बघा, आणि त्यामुळे दुकानातलं पनीर पण सगळं संपलं आहे. ऑर्डरसाठी सगळं पनीर गेलं आहे, त्यामुळं दुकानात काय पनीर शिल्लक नाही. आज 4 वाजेपर्यंत पनीर आपल्याला बनवून घ्यायला पाहिजे, शॉपी आपली उघडेपर्यंत. चला मग आवरून घेतो बरोबर कामून, नंतर बोलूया मग बरोबर. 10:30 वाजलेत आणि असं चाललंय ह्यांचं काम. दूध तेवढं टाकून घेऊया की पनीरचं. पाणी मारायचं काम चाललंय सगळीकडे. झाडासनी पण घाला इकडं पाणी, तुरीला ती. हे बघा भरपूर सारी झाडं आहेत तिथं शेवग्याची वगैरे, त्यामुळे भरपूर सारा पाला पडते रोजच. घाण काढायची रोज लुटून मिस्टरांच्याकडे काम असते. ते तुरीला घाला की तिथं वर. हा तिथं कडीपत्त्याला ती. 12:30 वाजलेत आणि क्लिनिंगची कामं बऱ्यापैकी झालेत. थोडीशी कामं शिल्लक राहिलेत, तोपर्यंत लाईट गेल्या. इथलं आपलं दहीकप निम्मं थोडंसं बनवून झालेत आणि थोडंसं शिल्लक राहिलेत, तोपर्यंत लाईट गेल्या बघा. लाईटीचं प्लॅन्टवरचं लई हे आहे, रिस्की काम आहे, कारण प्लॅन्टवरचं शेतामध्ये येते, मोडते, त्यामुळे लाईट काही इथं टिकत नाही. चाललं आहे आता थोडंसंच राहिलं आहे काम आणि लाईट गेल्या. चक्क्याचे कपडे धुवायचे राहिलेत आणि हे राहिले थोडंसं कप राहिलेत. आणि आता क्लिनिंग मोठं भांडं एक क्लिनिंग करायचं राहिलेलं मशीनचं. आंबा दाखवतो तुम्हाला. भांडं दूध गरम केलेलं क्लिनिंग करायचं राहिले. जाऊन फराळाचं वगैरे बनवायचं आहे आपल्याला. खूप सारं काम आहे घरात पण आता काय पर्याय नाही, कारण बरीचशीच कामं होत आल्यात. खरं थोड्यासाठी 1-2-3 लिटर दूध राहिलं, तोपर्यंत लाईट गेलं, त्यामुळे मशीन काय आता चालत नाही. लाईट येईपर्यंत कोणतंच चालत नाही. वॉशिंग मशीन पण चालत नाही आणि कप पॅकिंगचं पण मशीन चालत नाही. जर आता थांबलं पाहिजे. पनीर आपलं बनवून तयार आहे. प्रेसिंगला पनीर पडले. थोडे कप राहिले, ते 2-3 लिटरचे कप राहिले, तोपर्यंत लाईट गेल्या. आता लाईटची वाट बघायची. फराळाचं बनवायचं आहे, संकष्टी आहे आज. जाऊन फराळाचं बनवायचं आहे. घरातलं पण बऱ्यापैकी आवरलेलं नाही अजून, कारण सकाळी आवरेपर्यंत खूप लवकर दूध येते, त्यामुळं
गडबडीने इकडंच यायला लागते, अगोदर इथली कामं सगळे आवरून घ्यायला लागतात. तरी पण लाईट गेली आता. चला तर कधी त्या लाईट बघूया मग, आता बघायची वाट. लाईट आलेली आणि एवढं ते पॅकिंग आपलं करून झालं बघा. बऱ्यापैकी निघाले, थोडंसं राहिले ते. 5 वाजलेत शार्प. आणि आपल्याला आता कप लावायचा आहे. 10 कप सेट झालेत. 10 कप सेट झालेत, आता लावायला घेतलेत. तर फ्रीजमध्ये सगळं तर कामं करून घेतले. आणि कप इकडे आहेत, दाखवले कसं सेट झालेत कप. हे बघा, सगळे कप हे आपल्याला फ्रीजमध्ये सगळे इकडं लावून घ्यायचे आहेत. मिस्टर गेले शॉपिंगमध्ये, यश नसल्यामुळं, यश गेला आजार असल्यामुळं. तर मला सगळे एवढं कप एवढं फ्रीजला लावून घ्यायचे. दाखवले तुम्हाला मी लावल्यानंतर कप. दही कप सेट झालेत आपले सगळे सकाळी केलेले. आणि आता हे सगळे इकडे ह्या फ्रीजमध्ये लावून घ्यायचे आहेत. मिस्टर गेलेत दुकानात, तर हे सगळं दही मला आता फ्रीजला लावून घ्यायचं एकटीला. शॉपीकडे गेलेत, कारण आज संकष्टी आहे, शॉपी उघडले त्यांनी जाऊन. तर मला एक कप एवढं लावून घेणार आणि मग हा सगळ्या राडा घरातला काढणार. फ्रीजमध्ये कप सेट करून झालेत आपले. डिवायडेशन केले सगळे कपांचं. हे असं डिवायडेशन करून ठेवले, कारण फास्ट गार करायचे आहेत. हॉटेल लाईनला पोचवायचे आहेत कप थोड्या वेळातच. संपले तिकडं आपल्याला कॉलेजला यासारखं मस्त पुडिंग करायचं. ही बघा, इकडे तिकडे. संध्याकाळ सगळ्यांना चाललंय स्वयंपाकाची तयारी. पालक बघा असा फ्रेश पालक आणलेला आहे. आणि पालक पनीर बनवायचं आहे, संकष्टी आहे त्यामुळं. आणि पराठा, मस्त रेसिपी आहे पालक पनीर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. गणेश मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणेश मोरया. साडेआठ वाजलेत आणि आजचा संकष्टीचा जेवणाचा मेनू मस्त असं पालक पनीर आहे, पराठा, भात आणि कांदा. असा साधा सिंपल असा मेनू आहे. पालक पनीर असं बनवले बघा मी. कांदा, टोमॅटो, पालक पनीर मसाला असं सगळं घालून पालक पनीर बनवले मी. या सगळेजण गरम गरम जेवायला. आणि माझा आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. कसा वाटला मला ते लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा. शुभरात्री सगळ्यांना.